नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्रोफेसर शंकर मस्के, विजय अकॅडमी हडपसर. मी आज तुमच्यासाठी MHT CET मधला एक महत्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे MHT CET मधला पर्सेंटाइल स्कोर. तर बरेचसे विद्यार्थी आणि पालक यांच्या मनामध्ये प्रश्न असतात की हे जे काही पर्सेंटाइल स्कोर आहे तो कसा डिसाइड होतो आणि तो कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर सर्वांनाच माहिती असेल की आता MHT CET ची एक्झाम ही ऑनलाईन झाल्यापासून एका दिवशी एक्झाम होत नाही, तर ती कमीत कमी 5 ते 6 दिवस चालते आणि प्रत्येक दिवशी 2 सेशन होतात. असे साधारणतः एक 10 ते 12 सेशन्स दरवर्षी होतात आणि प्रत्येक सेशनचा पेपरचा जो काही डिफिकल्टी लेवल आहे ती थोडीशी डिफरंट राहते आणि त्या सेशनला बसणारे विद्यार्थी सुद्धा जे आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा हा पर्सेंटाइल स्कोर हा डिफरंट ठरला जातो. तर ते कसं ते पाहूयात आज. तर पर्सेंटाइल स्कोर काढण्याचा इथे एक फॉर्म्युला मी तुम्हाला बोर्डवरती दाखवलेला आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स या विषयामध्ये एक्झाम्पल असा 80 स्कोर पडलेला आहे, तर त्याचा पर्सेंटाइल स्कोर काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हॅव्हिंग इक्वल टू ऑर लेस दॅन दॅट मॅथमॅटिक्स स्कोर, म्हणजे 80 पेक्षा कमी मार्क्स मिळालेले विद्यार्थी डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर्ड फॉर दॅट सेशन ओनली, म्हणजे तिथे बसणारे, त्या सेशनला बसणारे विद्यार्थी ने त्याला डिवाइड करायचे आणि मल्टिप्लाय बाय 100. तर या फॉर्म्युलावरनं त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक सब्जेक्टचा पर्सेंटाइल स्कोर ठरवला जातो. तर लक्षात घ्या, मॅथमॅटिक्सचा स्कोर कसा काढला जातो ते मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये इथे दाखवलेला आहे. तर आता MHT CET PCM चा हा जो काही पेपर आहे तो 3 तासाचा असतो. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री 1.5 तासाचा आणि मॅथमॅटिक्स हा 1.5 तासाचा पेपर असतो आणि प्रत्येक सब्जेक्टचा पर्सेंटाइल स्कोर हा वेगळा असतो आणि फायनल कॅल्क्युलेशन करताना फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या तिघांचा ऍव्हरेज काढून तुमचा फायनल रिझल्ट येतो, तो म्हणजे तुमचा पर्सेंटाइल स्कोर असतो. ठीक आहे, तर ही गंमत आहे. तर आता माझ्या 15 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये आता गेल्या काही वर्षापासून MHT CETच्या पाठांमध्ये खूप सारा बदल झालेला मी आता तुम्हाला एक्सप्लेन केला. तर MHT CET 2026 साठी तुमचा PCM चा स्कोर, एक्सपेक्टेड स्कोर काय असावा आणि तुम्हाला त्या ठिकाणी पर्सेंटाइल स्कोर काय येतील, तर याचा एक चार्ट मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. जर समजा तुमचा स्कोर हा आउट ऑफ 200 जर तो 150 प्लस जर गेला, म्हणजे 150 क्रॉस केला, तर तुमचा स्कोर जो आहे तो 99.5 प्लस एवढे पर्सेंटाइल देणार आहे. 135 ते 150 दॅट इज 135 टू 150 मध्ये 99 टू 99.5 पर्सेंटाइल स्कोर असेल. 125 टू 135 मध्ये 99 पर्सेंटाइल. 115 टू 125 97 टू 98 पर्सेंटाइल. 105 टू 115 इट इज 95 टू 97. 95 to 105 the score will be 92.95 percentile. 85 to 95 score 88 to 92 percentile score. 70 to 85 so 80 to 88 percentile score आणि 50 to 70 मार्क्स मिळाले तर 65 to 80 percentile score. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः 200 पैकी जर तुम्ही 70च्या वरती जर मार्क्स आणले, आणि इट इज व्हेरी इझी to get the marks 70 out of the 200 in MHT CET paper, आणि ते तुम्हाला 150 प्लस जर घालवायचे असतील तर मी तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक्स देईल आणि काही महत्वाचे जे काही टॉपिक्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर मी माझ्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इझिली तुमचा मॅथमॅटिक्सचा स्कोर जो आहे तो 95 पर्सेंटाइल अँड अबोव कसा घालवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर माझ्या नेक्स्ट व्हिडिओला तुम्ही पहा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.